वाहेगाव येथील दत्तात्रेय जन्मोत्सवाची जय्यत तयारी. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या दत्तात्रेय भारती मठ मोहनपुरा येथील दत्त जन्मोत्सवाची जय्यत तयारी चालू असून या दत्त जन्मोत्सवानिमित्त भरणाऱ्या यात्रेत जन्मोत्सव, महाप्रसाद, पालखी मिरवणूक सोहळा, लाल कंधारी पशुप्रदर्शन, कुस्त्यांची दंगल आदी कार्यक्रम होणार आहेत. महंत राम भारती महाराज मोहनपुरा म्हणजे वाहेगाव तालुका जिल्हा नांदेड दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी दत्तपुराण कथा 27 पासून जी चालू आहे तर 3 तारखेपर्यंत दत्तकथा चालू आहे. ह्या 4 तारखेला दत्त जन्म उत्सव आहे. ह्या भाई भक्तांना ह्या कार्यक्रमाचा सर्वांना लाभ घ्यावा. तेलंगणा असो, आंध्र असो, कर्नाटक असो आणि हे दर्शनासाठी कुठून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र भाई भक्त येतात. आणि ह्यावर्षी दरवर्षीप्रमाणे पब्लिकला आवाहन करतो की ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आपण सर्व कर्नाटक, महाराष्ट्र, सगळीकडे गाणगापूर असो, मावळ असो, प्रत्येक जागेवर दत्त जन्म उत्सव आहे. तिथं मठ आहे, परंपरेचं जे आहे तिथं परंपरेनं हे दत्त जन्म उत्सव होते. आणि ह्या सर्वांना ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. दरवर्षीप्रमाणे मी ह्या वर्षी कुस्ती आहे, पशुप्रदर्शन आहे आणि जंगी कुस्ती आहे. या सर्वांना भाई भक्तांना शांतीपणानं लाभ घ्यावा याचा सर्वांना मी आवाहन करतो की दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी या गोष्टी गर्दी होणार आहे. त्या ह्या परिसरातले लोक बरेच येणार आहेत. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पूल झाल्यामुळं ह्या 50 खेड्यातून वाहतूक होणार आहे आणि ह्यानं शांततेनं आपण यात्रा दत्त जयंती साजरी करावं. सर्वांना आव्हान आहे की दत्तात्रेय भारती मठ वाहेगाव इथून मी मंत बोलतो आहोत तरी सर्वांना ह्या शोभा वाढवावी. आणि ह्यांना आवाहन करतो की पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना येऊन याची इच्छा पूर्ण करावा, दर्शनाचा लाभ घ्यावा. हे दरवर्षीप्रमाणे ही वर्षी हे जवळपास 700 वर्षाचे परंपरेचा मठ आहे. आतापर्यंत मागं होता पण आता हे हालचालीला सुरू झालेलं आहे. 10-15 वर्षामध्ये हालचाल चालू आहे आणि ह्यानं सरी परिसरातले लोक साथ देतात. सर्व यानं भक्तिभावानं ह्या दर्शनाचा लाभ घ्यावा. आणि दत्त जयंती 4 तारखेला मोठ्या प्रमाणात लोकांनी यावं. नांदेड असो, परभणी असो, लातूर असो, सर्वांना हे दत्त दर्शनासाठी यायला पाहिजे. सर्वांना कलेक्टर साहेबाला माझी एक विनंती आहे, आंबेडकर साहेबाला, आपण जर बोटिंग जर चालू केली तर भाई भक्त अजून सिटीमधले वागू शकतील. ह्याच्यासाठी एक प्रयत्न आहे आणि आपण शब्द दिला होता की बोट मी चालू करतो. अजून दुसरी बारकी कलेक्टर साहेबाला डबल विनंती आहे की आपण ही काळेश्वर ते मोहनपुरा, बेटसांगी आणि हे अंतेश्वरपर्यंत 50 किलोमीटरमध्ये बोट चालू होणार आहे. बाकी हे बोट चालू करण्यात यावं लवकरात लवकर. आणि भाई भक्तांना हे सर्व सिटीमधल्या नांदेडमधल्या भाई भक्तांना सर्वाला चांगलं होते, दर्शन होते. तसेच माझी विनंती आहे की सरकारला, शेतकरी म्हणून मी बोलत आहे तरी शेतकरी सोयाबीनला भाव नाही. दत्त जन्माच्या दिवशी काय काय कार्यक्रम आहेत? दत्त जन्मा दिवशी दुपारी 2 वाजता कीर्तन आहे, 1 वाजता, दुपारी 2 वाजता जन्म उत्सव आहे, रात्रीच्याला महापूजा आहे, सकाळी 5ला पालखी मिरवणूक आहे आणि 5ला पशुप्रदर्शन आहे, 6ला जंगी कुस्त्या आहेत. सर्व भाई भक्तांना ह्याचा लाभ घ्यावा आणि चांगल्या पद्धतीने जत्रा ही पार पाडावं. कुठेही ह्या यात्रेला गालबोट लावू नये आणि कुठल्याही महाराष्ट्रात असो, कुठं कर्नाटक असो, कुठल्याही यात्रेला दत्त भक्तांना कुठल्याही गालबोट लावून घेऊ नये. प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आपण निमंत्रित केले महाराज? परत आमंत्रित डेप्युटी कलेक्टर आहेत आंबेडकर साहेब, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत, राम पाटील रातोळीकर आहेत, जवळ बालाजी पुढे आहेत नांदेडचे, जवळपास शिलिंगचार्य महाराज पूर्णचे, तसेच जीवनदास बाबाजी सुडावा ह्याच्यासाठी मी प्रयत्न केला आहे. आणि आमंत्रित लोक दत्त जन्म उत्सवाला 100% हे हजेरी मारणार आहेत आणि दरवर्षीप्रमाणे माझ्याकडे येत आहेत आणि बरीच लोकसंख्या माझ्याकडे येते. ह्यानं सर्वांना भाई भक्तांना या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. किती संख्या येईल अंदाजे? भाविक भक्ती किती उपस्थित राहतील? जवळपास 1 लाख भाई भक्त उपस्थित राहतील ह्या दत्त जयंती दिवशी 4 तारखेला. नंतर तर खूप गर्दी होणार आहे. दत्त जन्माला जवळपास कुठेही जागा भेटणार नाही. कुठल्याही एस टी महामंडळाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर 2 तारखेपासून गाड्या चालू करावं आणि एस टी चालू करून दोन्ही टाईम नांदेड, जैतापूर, बेटसांगी ही गाडी चालू करण्यात यावं. काल तहसीलदाराच्या बैठकी झालेल्या आहे, सर्व माझ्याकडे कागदपत्र आलेले आहेत की बस चालू होणार आहे. जर दत्त जयंती झाल्यानंतर बस
कुठून फायदा होईल? हे दत्त जन्माला जर बस चालू झाली तर स्वतः एस टी महामंडळ एक दिवस बस दुसऱ्या दिवशी बस सोडित नाही. हे कुठला फटका बसणार आहे? एस टी महामंडळाला बसणार आहे. एसीला माझी विनंती आहे की वारंवार की आपण 2 तारखेपासून दत्त जयंती गाड्या जत्रा स्पेशल गाड्या सोडायला पाहिजे. जैतापूर, नाळेश्वर